नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाघोली ते शिरूर दरम्यान होणार दुमजली पूल याबद्दल एक अपडेट बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पुणे शिरूर अहमदनगर महामार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पुणे शिरूर अहमदनगर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे। वाघोली ते शिरूर दरम्यान 48 किलोमीटरचा दुमजली पूल उभारण्यात येणार आहे। तसेच हा रस्ता 18 पदरी रस्ता असणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याचा DPR बनविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। पुणे शिरूर अहमदनगर या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। प्रवाशांकडून अनेक वेळा तक्रारी येऊन सुद्धा प्रशासन काही पावले उचलत नव्हते। आता या रस्त्यावरील वाहनांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे। त्यामुळे पुणे अहमदनगर महामार्गावर 2 मजली उड्डाणपूल बनवण्याची मागणी वाढत होती। यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या 3 किलोमीटर लांबीच्या अहमदनगर मधील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे उद्घाटन केले गेले। यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रस्तावित कामे आणि त्याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली। त्यानंतर पुणे येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की उड्डाण पूल हा पुणे जिल्ह्यातील वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव असे खाली उतरून वर चढण्यासाठी असणारा रस्ता हा 4 पदरी असेल आणि त्याच्यावर असलेला दुसऱ्या मजल्यावर 6 पदरी रस्ता थेट नगरला जाणाऱ्यांसाठी शिरूर पर्यंत उड्डाणपूल असेल। यामुळे 1 तास हा वाचणार आहे। त्याच वेळी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट रोड होणार आहे। या 16 पदरी रस्त्याच्या 2 मजली उड्डाण पुलाचे सादरीकरण राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी व कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी केले। तसेच नागपूरच्या धर्तीवर 2 मजली उड्डाण पूल बांधणार आहे। त्यासाठी 6000 कोटी खर्च अपेक्षित आहे। पहिल्या मजल्यावर रस्त्यावर ये-जा करण्यासाठी 8 ठिकाणी रस्ता असणार आहे, तर क्रशर फाटा येथे अंडरपास असणार आहे। या उड्डाण पुलाचे काम 3 वर्षे सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आपण अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी बरेच अपडेट हे आपल्याला बघायला मिळतात। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।